मी उद्धव बाळासाहेब ठाकरे लॉलीपॉप देतात आपण, तसं ते लॉलीपॉप दाखवता हे पडणार आहे, हे चुकीचं आहे, खोटं आहे, सर्रास खोटं आहे. मला नाही मिळालं तर तुझं सुद्धा काढून घ्या. काय विचार आहे? नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार. ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण झालं आहे आणि मुंबई तक आपल्यासाठी घेऊन आलं आहे एक विशेष सदर, 1 वर्षाचं ठाकरे सरकार. कशी राहिली आहे कामगिरी ठाकरे सरकारची? अनेकदा असं म्हटलं गेलं, विरोधकांकडून आरोप केले गेले की हे सरकार 6 महिने चालणार नाही, 3 महिने चालणार नाही. असं करत करत सरकारने वर्षपूर्ती केली आहे. या सगळ्यांमध्ये कशी राहिली आहे ही कामगिरी, कुठले कुठले चॅलेंजेस समोर आले ठाकरे सरकारच्या, जाणून घेऊयात. आपल्यासोबत कॅबिनेटमधले वरिष्ठ मंत्री आहेत, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ. भुजबळ साहेब नमस्कार. खरं तर राजकीय प्रश्नापासून सुरुवात करायची नव्हती, पण असं आम्ही जसं सुरुवातीला म्हटलं की म्हटलं जात नव्हतं की हे सरकार टिकेल, 2 महिन्यात पडेल, 3 महिन्यात पडेल. अजूनही असे आरोप केले जात आहेत की हे सरकार आपल्याच वजनाने पडेल वगैरे. पण कसं वाटतं, हे सरकारने वर्ष पूर्ण केलं आहे? वाटलं होतं हे सरकार खरंच वर्ष पूर्ण करेल, कारण हा नवीन प्रयोग होता. खरं म्हणजे या वर्षी ज्या कोरोनाच्या वगैरे ज्या प्रचंड अडचणी निर्माण झाल्या, सरकारी तिजोरीवर जो ताण आला म्हणण्यापेक्षा तिजोरीमध्ये खडखडाट झाला, आणि तरीसुद्धा अनेक गोष्टींची पूर्तता या शासनाला करावी लागली. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, महापूर असेल, 10,000 कोटीचं आतासुद्धा बजेट दिलं ना आपण. ते मराठवाडा आणि खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी महापूर आला. नंतर 20,000 कोटी रुपये जवळजवळ त्या आपल्या महात्मा फुले कर्जमाफी योजने, शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आपल्याला खर्च करावे लागले. आणि एकीकडून GST वगैरे येणारा थांबला. तो जवळजवळ 25-30 हजार कोटी GST जो भारत सरकारकडून यायचा तो थांबला. बरं, सगळं लॉकडाऊन झाल्यामुळं पैसा येतो कुठून? लोकांकडून, टॅक्समधून पैसा येतो. लोक सगळेच घरी बसलेले, त्याच्यामुळे टॅक्स येण्याचा काय प्रश्न, जमा होण्याचा प्रश्नच नव्हता, आणि खर्च मात्र सुरू होता. आणि त्यामध्ये हा करोना, म्हणजे काम तरी कसं करायचं, प्रत्येकजण भीतीच्या वातावरणामध्ये. सकाळ संध्याकाळ 1 मिनिट असा कधी गेला नसेल की लोकांनी कोरोनाच्या संदर्भामध्ये चर्चा केली नसेल, असा हा प्रचंड कठीण काळ गेला. या कठीण काळामध्ये सुद्धा महाआघाडीचं सरकार यांनी व्यवस्थित काम केलं, धीरानं काम केलं, सगळ्या संकटांना सामोरे गेले. सगळे जे शब्द दिले होते मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने, ते शब्द निश्चितपणे पूर्ण केले. आणि तुम्ही जे सांगितलं की बा टिकेल की नॉट टिकेल, तर हे जे आहे, हे त्यांचं जे आहे ते अनेक आमच्यातले लोक तिकडे गेलेले आहेत. म्हणजे विशेषतः राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे लोक BJPमध्ये ऐन वेळेला, आणि आता त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू आहे. खडसे साहेब आता म्हणजे भाजपचा प्रचंड मोठा खंदा नेता, किंबहुना भाजपा ज्यांनी वाढवली असे जे काही 4 नावं असतील महाराष्ट्रामध्ये आपण घेऊ शकतो, त्याच्यातलं हे एक नाव. पहिल्या फळीतले नेते, खरं तर भाजप पहिल्या फळीतले नेते, ते सुद्धा आल्यानंतर साहजिकच तिकडे गेलेले काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे लोक जे आमदार झालेले आहेत ते, आणि दुसरेसुद्धा BJP, ह्या सगळ्यांना आता परत एकदा ओढ लागलेली आहे घराची, म्हणजे परत एकदा महाआघाडीमध्ये येण्याची. मग त्यांना थांबवायचं कसं? मग असं थांबवायचं असलं की जसं लॉलीपॉप देतात आपण, तसं ते लॉलीपॉप दाखवता हे पडणार आहे, सरकार पडणार आहे, आपण BJP सरकार येणार आहे, तुम्ही मंत्री होणार आहात, हे लॉलीपॉप दाखवायचं काम सुरू आहे, की जेणेकरून त्यांचा जो गट जो आहे तो गट फुटणार नाही, चलबिचल त्याच्यामध्ये वाढणार नाही. यासाठी जे आहे ते सतत सांगायला लागतं की आता हे जाणार, आता हे जाणार, हे काही काम करत नाही.
चालू आहे त्यांचं. नाही पण त्यांचं जो म्हणणं आहे एक वेळ त्यांचे राजकीय आरोप बाजूला ठेवूया, पण एक जे वारंवार त्यांच्याकडनंही विरोधकांकडनंही समोर आलं किंवा जे आम्हालाही दिसलं आहे मीडिया म्हणून, आंतरविरोध तर कुठे ना कुठे दिसून येतो. म्हणजे अगदीच सुरुवातीच्या काळात छोट्या मुद्द्यांवरनं असेल, काँग्रेसची वेगळी नाराजी असते, एक वेळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वेगळं बॉन्डिंग दिसतं, पण तसंच बॉन्डिंग शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दिसत नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत नाही. हा एक मुद्दा झाला. पण मग हे कुठेतरी म्हणजे अगदी कालकालची घटना धरायची तर वीज बिलावरनं ऊर्जा मंत्री म्हणतात की वित्त विभाग आम्हाला फंड देत नाहीत, काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्हाला फंड मिळत नाही. तर हा आंतरविरोध कुठेतरी आहेच ना. हे बघा, हे 3 पक्षाचं सरकार आहे. एक पक्षाचं सरकार जरी असलं तरी आतमध्ये खटपटी चालू असतात. या मंत्र्याला वाटतं मला हे मिळालं नाही, त्या मंत्र्याला वाटतं मला ते मिळालं नाही. एक पक्षाचं सरकार असलं तरीसुद्धा होतं. मग आता इथे तर 3 पक्षाचं सरकार, त्यातही त्यांची प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगवेगळी, आणि फक्त भाजपला दूर ठेवण्यासाठी हे 3 पक्ष एकत्र येऊन आणि महाआघाडी स्थापन केली आणि सरकार चालवत आहेत. आता हे खरं आहे की काही वेळेला ज्या पैशाची अडचण आहेच. आता मी तुम्हाला सांगितलं 30,000 कोटी तिकडून आले नाहीत, तिजोरीमध्ये पैसे नाहीत, आणि तरीसुद्धा खर्च चालू आहे. करोनाचं पण चालू आहे, पोलिसांचं चालू आहे, सगळं आता आपण ते बोलू. प्रश्न असा आहे की अशा वेळेला समजा विजेचं आता या MSEB त्याच्यावर एकूण 60,000 कोटी रुपयाचं कर्ज झालं, आणि आणखीन बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये आहेत. कसं शक्य आहे की सरकार एवढे पैसे ताबडतोब देऊ शकेल? त्याच्यात मार्ग काढावा लागेल, परंतु थोडंसं विचारपूर्वक काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल त्याच्यातून, आणि तो रस्ता काढावा लागेल. विरोधाचं काय झालं, कारण या मुद्द्यांमुळे कुठेतरी एक जनमानसामध्ये सुद्धा एक प्रतिमा तयार होत असते. विजेचा मुद्दा विशेष करून आत्ताची आपण गोष्ट केली सध्याच्या स्थितीमध्ये, विजेचा मुद्दा हा लोकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा बनला आहे. सरकारविरोधात लोकांमध्ये एक जनक्षोभाची भावना आहे, आपण असं म्हणू शकतो. खूप लोकांना मोठी मोठी बिलं आली आहेत. पक्ष रस्त्यावरती आंदोलनं करत आहेत. मनसे म्हणतात आम्ही रस्त्यावरती उतरणार, भाजप रस्त्यावरती या प्रश्नाला धरून उचलले. त्यामुळे सरकारच्या इमेजवरती या गोष्टींचा कुठेतरी परिणाम. एक आहे की निश्चितपणे 9 महिने आपण घरात राहिलो, त्यावेळेला अधिक वीज वापरली, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. मग सातत्यानं आपल्याकडे TV चालू होते, पंखे चालू होते, हे चालू होते, माहिती गोळा करायचं काम, ऑनलाईन शिक्षण चालू आहे, वर्क फ्रॉम होम ते सुरू आहे, या सगळ्यांना वीज लागतेच आहे. परंतु हे नाकारीत नाही मी की काही लोकांना जे आहे, बऱ्याच लोकांना अव्वाच्या सव्वा बिलं आलीत, आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी आहे, आणि ती नाराजी दूर करण्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागेल असं मला स्वतः वाटतं. परंतु लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कोणीच जर पैसे जर भरले नाही तर 60,000 कोटीचं कर्ज झालेलं MSEB हे जहाजच बुडून जाईल, मोठी अडचण निर्माण होईल. पुढचे 2 मुद्दे मला बोलायचे आहेत भुजबळ साहेब. पहिला मुद्दा तुमच्या खात्याशी संबंधित आहे, आणि दुसरा जो मुद्दा आहे ज्यावर मी नंतर येणार आहे तो तुमच्या राजकीय आयडिओलॉजीशी संबंधित आहे. पहिला मुद्दा जो आहे तुमच्या खात्याबद्दलचा, कारण शिवभोजन थाळी जी सुरू केली आहे, हा महाराष्ट्र विकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममधलं एक आपलं दिलेलं वचन होतं. करोनामुळे खरं तर अनेक गोष्टींचं आपण इव्हॅल्युएशन नेहमीसारखं करू शकत नाही, नेहमीच्या पॅरामीटर्सने, पण तरीसुद्धा करोना काळात आपण काय वाटतं की शिवभोजन थाळी लोकांपर्यंत पोचू शकली आहे? तुम्ही स्वतः त्याला कसं इव्हॅल्युएट कराल? असं आहे की शिवभोजन थाळी आतापर्यंत जवळजवळ 2.5 कोटी लोकांना 22 नोव्हेंबरपर्यंत माझा आकडा आहे, 2.5 कोटी लोकांना आपण शिवभोजन थाळी दिली. पूर्वी ती 10 रुपये जे लाभार्थ्यांकडून घेत होते, ज्यांना जे भोजन पाहिजे त्यांच्याकडून, ते आपण करोनामुळे आपण ते फक्त 5 रुपये घ्या म्हणून सांगितलं, आणि एकूणच बाकीचे सगळे पैसे जे आहेत, म्हणजे शहरी भागामध्ये 50 रुपये आपण ठरवले आणि सांगितलं की 5 रुपये तुम्ही त्यांच्याकडून घ्या, 45 रुपये सरकार देईल प्रत्येक थाळीच्या पाठीमागे, आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये थाळी ठरवली, 5 रुपये ग्राहकाकडून घ्या म्हणजे ज्या लाभार्थ्याकडून, आणि 30 रुपये सरकार तुम्हाला भरेल. म्हणजे 10 रुपयाचे सुद्धा पण 5 रुपये. अनेक ठिकाणी तर लोक 5 रुपयेसुद्धा देत नाही किंवा लोक घेत नाही केंद्रावाले, आणि असेच देतात कारण त्यांना ते परवडत आहे. आणि आज जवळजवळ 1.5 लाखपर्यंत तो नंबर गेलेला आहे. आणि हे सगळं जे आहे, ज्या वेळेला लॉकडाऊन झाला आणि बाहेरचे जे आहेत परदेशी जाणार परप्रांतीय जायला लागले,
आणि त्यांचे मग कॅम्प वगैरे सुरू झाले की त्यांच्याकडे कार्ड नाही, त्यांना कुठे राहायचं, काय करायचं, त्यांना निघायचं आहे गावाला वगैरे, अशा वेळेलासुद्धा ह्या भोजन थाळीचा उपयोग आपण करून दिला की द्या, कोणाला पाहिजे त्यांना द्या, कोणाला नाही म्हणू नका. अशाच ऑर्डर्स आपल्या होत्या. म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा समजा 100च्या वरची 1,400 जरी गेल्या हरकत नाही, पण द्या, कोणाला नाही म्हणू नका. अशा रीतीने त्या शिवभोजन थाळीचा फार मोठा चांगला उपयोग आपल्याला झाला. पण दुसरीकडे PDS सिस्टमबद्दल जे आपल्या जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्याच्याबद्दल मधल्या काळात प्रश्न निर्माण केले गेले की लोकांपर्यंत धान्य पोचत नाही. अजिबात नाही. हे चुकीचं आहे, खोटं आहे, सर्रास खोटं आहे. लोकांकडे डबल टेबल धान्य पोच आणि आजसुद्धा चालू आहे. समजा याचं कारण असं आहे की आम्ही 3.5 लाख क्विंटल धान्य जे आहे प्रत्येक महिन्याला अन्न सुरक्षा कायद्याखाली आपण वितरित करतो. एक लक्षात घ्या, करोनाचा काळ, प्रत्येकजण घरात बसलेला, गोदामामधून त्या गोणी वाहून ट्रकमध्ये टाकायचा तो माथाडी बंधू हा सुद्धा तुमच्या आमच्यासारखा माणूस. करोनाची भीती त्यालासुद्धा, ट्रक ड्रायव्हरलासुद्धा, रेशन दुकानदारालासुद्धा आणि रेशनिंग ऑफिसरलासुद्धा. अशा वेळेला किती अडचणी आल्या की गाड्या कुठे आहेत, गाड्या भरायच्या कशा, अशा अनेक अडचणींना तोंड देऊन आम्ही त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अन्नधान्य पोचवलं आणि 3.5 लाख टन अन्नधान्य दर महिन्याला आपण पोचवत होतो. तेवढंच 3.5 लाख टन प्रधानमंत्री गरीब योजनातून जे PMJKYतून जो मोफत तांदूळ वगैरे जो आला तो आणखीन त्याच लोकांना परत दिला. म्हणजे ते 3.5 लाख टन आणि हे 3.5 लाख टन म्हणजे 7 लाख टन. दुसरा एक मुद्दा जो वर्षभर गाजला तो होता मराठा आरक्षणासंदर्भात. म्हणजे गेल्या सरकारने आरक्षण दिलं होतं, सुप्रीम कोर्टात त्यावरती अंतरिम स्थगिती आली आणि पुन्हा कुठेतरी राज्यात चर्चा सुरू झाली की OBC मधून आरक्षण द्यावं अशी मागणी काही लोक करायला लागले. उदयनराजे भोसले म्हणतात की आरक्षणच सगळं बंद करून टाका जर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर. ही चर्चा पण एक चॅलेंज होतं वर्षभरातलं. आताच तुम्ही जे सांगितलं ते मला सांगा की हे बरोबर आहे का? मला नाही मिळालं तर तुझंसुद्धा काढून घ्या, काय विचार आहे? आणि मला सगळ्यांना सांगायचं हात जोडून, हे जे आरक्षण मिळालं आहे हे दलित समाजाला असेल, आदिवासी समाजाला असेल आणि OBC समाजाला, याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये, नोकरीच्या बाबतीमध्ये मागास असणं हा भाग आहे. परंतु महत्त्वाचा भाग सामाजिकदृष्ट्या हे घटक मागास आहेत आणि हे मंडल आयोगाने ठरवलं, हे भारतीय घटनेने ठरवलेलं आहे. OBCचं सुद्धा आरक्षण मिळालं तेव्हा लोकसभेने ते मंजूर केलं, त्याला चॅलेंज झालं कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये 9 न्यायाधीशाच्या घटनापीठानं शेवटी OBCचं आरक्षण जे आहे मंडलने दिलेलं, मंडल कमिशनने दिलेलं हे योग्य आहे असा निर्वाळा दिला. आणि त्याच्यासाठी सुद्धा अगोदर 40-50 वर्ष झगडावं लागलं आणि मंडल आयोगा मिळाल्यानंतर सुद्धा 8-10 वर्ष जे आहे कोर्टात आम्हाला झगडावं लागलं आणि त्याच्यानंतर हे आरक्षण मिळालं. हे आरक्षण हे म्हणजे आता लोकांना वाईट वाटेल पण हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. हे जे दलित समाजांना किंवा OBC समाजाला किंवा आदिवासी समाज हे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे ते इतर बाबतीमध्ये, शिक्षणामध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, घरदाराच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या बाबतीमध्ये, नोकरीच्या बाबतीमध्ये हे मागास आहेत आणि म्हणून त्यांना ते दिलेलं आहे आणि ते आपल्या सरकारनं दिलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी इथं सुद्धा पास केलेलं आहे विधानसभेने, तिथे सुद्धा लोकसभेने पास केलेलं आहे. कोणीतरी उठून असं दिलं असं होत नाही. आम्ही पहिल्यापासून हा स्टँड घेतलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, परंतु आमचं आता हे जे आरक्षण आहे याला धक्का लागता कामा नये. याचं कारण असं आहे, अहो आता हे जे आम्हाला जे 27-28% जे काही मिळालेलं आहे आरक्षण, त्या OBCची संख्या 54% आहे. त्या 54%च्या अर्धं आरक्षण मिळालं 27%. मग त्याच्यामध्ये VJNT बाजूला झाला,
धनगर वंजारी ब क ड वगैरे वगैरे. आता आरक्षण किती राहिलं? 17% राहिलं. गोवारीला 2% गेले, 17% आरक्षण. मला जवळजवळ सांगा, 400 जाती ओबीसी मध्ये आहेत. एकूण 400 450 जाती जातात आणि 17% आरक्षण. आणि मराठा समाज एवढा मोठा समाज तिथे आला तर त्यांना तरी काय मिळणार आहे आणि आम्हाला तरी काय मिळणार आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाचे नेते असतील किंवा कुठल्याही पक्षानं ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण द्या असं म्हटलेलं नाही. हे बी जे पीने म्हटलं नाही, हे काँग्रेसने म्हटलं नाही, राष्ट्रवादीने म्हटलं नाही आणि राष्ट्रवादी कोणीच म्हटलेलं नाही. आणि मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी सुद्धा म्हटलेलं नाही. परंतु काही पुढारी किंवा काही लोक हे आता हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये एकाने काय दाखल केली केस की मराठा समाजाचे लोक हे आयोगाच्या मार्फत आलेले आहेत आणि बाकीच्यांना हे जे ओबीसी म्हणजे जे 450 जाती आहेत, धनगर वंजारी माळी साळे कोळी VJNT वगैरे वगैरे, हे डायरेक्ट आलेले आहेत, यांना ओबीसी म्हणून बाहेर काढा आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या. आणि ती केस हायकोर्टामध्ये हायकोर्टाने दाखल करून घेतलेली आहे. असेल एक मनुष्य असेल, 2 माणसं असेल, परंतु कोर्टामध्ये जेव्हा चालतं तेव्हा त्याला ते काळजीपूर्वक घ्यावंच लागेल, त्याला उत्तर द्यावंच लागेल. आणि एवढंच नाही, आता परत दिल्लीमध्ये सुद्धा अनेक लोकांनी इंटरव्ह्यू केलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात की द्या, परंतु 50% आत द्या. म्हणजे काय करा? 50% आत कोणाचं देणार? शेड्यूल कास्टचं तुम्हाला काढता येणार नाही, शेड्यूल ट्राईबचं काढता येणार नाही, म्हणजे ओबीसीचंच काढणार. आता या अशा वेळेला पण त्यामुळेच एक ओबीसी समाजामध्ये सुद्धा निश्चितपणे अस्वस्थता आहे. निश्चितपणे अस्वस्थ आहे. म्हणजे मी ते लपवण्याचं काही कारण नाही. आणि सातत्यानं ज्या ज्या काही गोष्टी बोलल्या जातात की सगळ्यांचंच आरक्षण रद्द करा काय, किंवा कोणी आणखीन एकदम लढाईच्या भाषा करतात, कोण काय आता काय सांगायचं त्याला. पण किती वेळ सगळ्यांनी ते सगळं फक्त ऐकून घ्यायचं आणि बोलायचं नाही असं होईल. त्यांचेसुद्धा काय अधिकार आहेत की नाही ते ओबीसीचे, त्यात शेड्यूल कास्टचे शेड्यूल ट्राईबचे ते सुद्धा लोक आहेत की त्यांना तो कायद्यानं दिलेला आहेत की नाही. आपण कुठचीच भरती होऊ देत नाही. आणि दुसरं, मराठा समाजामधले कुणबी मराठा, कुणबी मराठा कुणबी हे सगळं ओबीसीत आलेलेच आहेत. आधीच आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना सुद्धा नोकरी करू देत नाहीत. म्हणजे कुणबी मराठा कुणबी आहेत किंवा नुसते कुणबी आहेत. हे बरोबर आहे का? एखाद्या वेळेला ठीक आहे, परंतु सारखं प्रत्येक वेळेला ही भरती करायची नाही, ती भरती करायची नाही, काय कशासाठी, का नाही करायची भरती? हे तापवलं जातं का राजकारण, तुम्हाला असं वाटतं जाणीवपूर्वक? नाही, ऑफकोर्स कोण करतं मग हे? अर्थात सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही लोक मुद्दाम हे सगळं करतायत. करणारे त्यांचे लीडर्स हे कुठच्या पक्षाचे तुम्हाला माहिती नाही. हे राजे रजवाडे आपण तर पाहतोच आहोत, सगळे गेलेले आहेत ना तिकडे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला मुख्यमंत्र्यांबद्दल विचारायचं. पहिली गोष्ट, एक प्रकारे जेव्हा त्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही शपथ घेतली 28 तारखेला मंत्रिमंडळात, तुम्ही शिवाजी पार्कला शिवतीर्थावर तुमचा जे पहिल्या 6 मंत्र्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्र्यांसोबत, त्यात तुम्ही होतात. एक प्रकारे म्हटलं गेलं की छगन भुजबळांचा हा कमबॅक आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही पण बघितलं आहे की मधला काळ आपल्यासाठी थोडा अवघड राहिला, तर पॉलिटिकल कमबॅक होईल असं तुम्हाला खरंच कधी वाटलं होतं? कारण मी तुम्हाला मध्ये 1-2दा भेटलो त्याच्या मधल्या काळात, तर तुम्ही म्हणाला होतात की आता पुढे काय होईल ह्याची पण खरं तर शाश्वती नव्हती. तुम्ही म्हणालात पुढे काय होईल माहीत नाही. तर स्वतःचा पॉलिटिकल कमबॅक होईल असं वाटलं होतं का? एक, आणि तो पूर्वाश्रमीच्या पक्षासोबत, म्हणजे एकेकाळी तुम्ही हाडाचे शिवसैनिक होतात, बाळासाहेबांच्या अत्यंत जवळ तुम्ही होतात, तर बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल असं कधी वाटलं होतं का? मला निश्चितपणे खात्री होती की पक्षामध्ये तर माझा कमबॅक निश्चितपणे अगोदर झालंच आणि ते निश्चितपणे ते आपण सिद्धसुद्धा झालं. प्रश्न असा आहे की मंत्री म्हणून कमबॅक होईल का? तर त्यावेळेला तसं वाटणं स्वाभाविक नव्हतंच ना, का आमचं सरकार येईल काय असं काही वाटलंच नव्हतं. कारण त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्रास सगळे BJPच्या बाजूने गेल्यामुळे BJPचं सरकार आलं होतं. त्यामुळे आमचं सरकार येईल, काँग्रेस राष्ट्रवादीचं,
आणि आमचा कमबॅक होईल हे अजिबात वाटलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला असं ठरलं अरे राजकारणामध्ये सगळं बदलतं, मग उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं की त्यांना दिलेली वचनं कशी मोडलीत वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला निश्चितपणे खात्री होती की माझा पक्ष आणि माझे नेते शरद पवार मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि परत एकदा मला त्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न ते केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी त्यांचा आभारी आहे, माझ्या पक्षाचा आभारी आहे. मी माझे नेते शरद पवार यांचा खरोखर मनापासून आभारी आहे. छगन भुजबळ आज 50 वर्षापेक्षा जास्त मी राजकारणात आहे, 66-67 पासून, आणि अनेक लढायातून गेलेलो, अनेक अपडाऊन्समधून गेलेलो आहे. आणि अशा वेळेला एवढं चांगलं सुंदर महाराष्ट्र सदन बांधून झाल्यानंतर हे सगळं काही नसताना अडचणीत आल्यानंतर जे काही कुटुंबाची वाताहत झाली, सगळं काही अटॅच झालं, 2.5 वर्ष जे आहे तुरुंगात राहावं लागलं, याच्यानंतर परत एकदा त्यांना हात धरून वरती उभं करणं ही सोपी गोष्ट नाही. हे 2 वेळा झालं खरं म्हणजे. एकदा मी विरोधी पक्षनेता असताना माझ्या घरावर हल्ला झाला रमाबाई आंबेडकर नगरच्या प्रकरणातून. ते आमच्या शिवसैनिकांनीच केला होता, प्रचंड सगळं तोडमोड. आणि त्यावेळेला मी अतिशय म्हणजे अडचणीत आलं होतं की हे काय आता काय असं कसं. त्यावेळेला पवारसाहेब बँगलोरला किंवा चेन्नईला होते, मधुकर भावे म्हणून त्यावेळचे IAS ऑफिसर, त्यांना फोन करून सांगितलं की अहो विरोधी पक्ष नेत्यांवर हल्ला झाला, ते जिवंत राहतील की नाही सांगता येणार नाही. त्यांनी ताबडतोब खाजगी विमान मिळवलं आणि तिथून इथे आले. आणि हताश झालेला भुजबळ त्यांनी हात धरून परत वरती उठवलं आणि सांगितलं की आपल्याला एकत्र लढायचं आहे, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे. त्यावेळेला त्यांनी मला परत उभं केलं आणि मी परत सुरू झालो माझा जी काही लढाई आहे ती. आणि परत आता हा फटका जेव्हा बसला हा कारागृहाचा, त्यावेळेलासुद्धा त्यांनी माझं पुनर्वसन करून परत एकदा माझ्यावर निश्चितपणे उपकार केलेले आहेत. हे बोलताना तुमच्या डोळ्यांच्या कडा आम्हाला दिसतं. भुजबळसाहेब बोला की किती कठीण तुमच्यासाठी हा काळ राहिला असेल. आणि हे म्हणत असताना आम्हाला खरंच जाणवतं आहे की तुमच्यासाठी हा काळ अवघड राहिला असणार आहे. त्यानंतर कमबॅक करणं. मुख्यमंत्र्यांबद्दल आपण बोलत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही काम करता. एकेकाळी त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंसोबत तुम्ही अत्यंत जवळून काम केलं. मुख्यमंत्री ठाकरे घराण्यातलं कोणीतरी होईल असं चित्र सुरुवातीला नव्हतं, पण आता ठाकरे घराण्यातले मुख्यमंत्री आहेत. कसं तुम्ही रेट करता उद्धव ठाकरेंच्या परफॉर्मन्सला? कारण त्यांच्यावरती वारंवार टीका होते. ते करोना काळात घराच्या बाहेर पडत नाही आहेत, त्यांना प्रशासकीय अनुभव नाही आहे आणि मुख्यमंत्रीपदासाठी जो सिरियसनेस हवा तो त्यांच्याकडे नाही आहे, असा वारंवार त्यांच्यावरती 3 आरोप होत आहेत. हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की करोना काळामध्ये सगळेच मोठ्या अडचणीत होते. आणि करोना काळामध्ये या सगळ्या 12.5 कोटी जनतेला सांभाळणं, त्याच्यासाठी स्वतः कोरोनापासून दूर राहून राज्याची सूत्र जी आहे हलवली गेली पाहिजेत. दुर्दैवाने तेच जर करोनाग्रस्त झालं तर मग सगळंच अडचणीत येतं ना. आणि त्यांनी जरी ते त्या करोना काळामध्ये ते बाहेर पडले नाही तरी मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या, वर्षावर बैठका सुरू होत्या. आजसुद्धा दिवसभर वर्षावर बैठका सुरू असतात, निर्णय घेतले जातात, सगळं काही सुरू आहे ना. आणि मी तुम्हाला सांगतो, मला अगोदर वाटलं होतं की बा यांना कितपत जमणार आहे, हे विषय कळणार आहेत का. शेतकऱ्यांचे विषय, कामगारांचे विषय, नोकरांचे विषय, हे सामाजिक विषय, हे विजेचे विषय, 1000 गोष्टी, अर्थ खात्यातले हे प्रॉब्लेम्स. पण मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून घेतल्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय मजबूतीनं ते निर्णय घेत आहेत. म्हणजे माझा त्यावेळेचा जो भ्रम होता की यांना ह्या गोष्टी समजणार आहेत की नाही, तर मी एवढंच सांगेन की त्यांना त्या चांगल्याच समजल्या, कदाचित अगोदरपासून माहिती असावं किंवा त्या समजून घेतल्या, परंतु ते कुठेही ते कमी पडत नाही कुठल्याही विषयामध्ये. आमच्यासारखा विषय मनुष्य एखादा कमी पडेल की आमचं ह्या खात्यामध्ये आमचं जे आहे आमचा हातखंडा आहे, पण दुसऱ्या खात्याच्या बाबतीमध्ये
आमच्या बाबतीमध्ये थोडंसं अडचण निर्माण होईल की काय आहे त्याच्यात, पण ते सगळ्या खात्याचा अभ्यास करून योग्य निर्णयाप्रती येत आहेत आणि त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण म्हणून असंही म्हटलं जातं की या सरकारवरती रिमोट कंट्रोल, म्हणजे मागे युतीचं सरकार होतं रिमोट कंट्रोल बाळासाहेबांकडे असायचं असं म्हणतात. आता असं म्हटलं जातं की या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार साहेबांकडे आहे. असं काही नाही आहे हो. बरं का, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या पक्षाचे नेते आहेत. काय बरं, एखादा मनुष्य जर समजा नवीन मंत्रिमंडळ निर्माण झालं, मुळात हे मंत्रिमंडळ निर्माण झालं त्याच्यामुळे मागे शरद पवार साहेबांची मोठी तपश्चर्या आहे. म्हणजे काँग्रेसच्या सर्व नेत्यांबरोबर बसणं, त्यांना समजावून सांगणं, यांना समजावून सांगणं आणि हे मंत्रिमंडळ स्थापन करणं, ही तपश्चर्या फार मोठी आहे. आणि अशा वेळेला नवीन ज्या वेळेला सरकार येतं आहे आणि अडचणीतून ज्या वेळेला सरकार जात आहे आणि करोनाच्या विशेषतः थोडे प्रॉब्लेम सगळे एकत्र येतात, त्यावेळेला काय हरकत आहे त्यांच्यासारख्या 3-4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या आणि भारत सरकारमध्ये अनेक वर्ष मंत्री असलेल्या आणि जवळजवळ सगळ्याच प्रश्नांची सखोल माहिती असणाऱ्या सगळं, अहो नरेंद्र मोदीसुद्धा म्हणतात की मी यांचा सल्ला घेतो, यांचं बोट धरून मी राजकारणामध्ये काम केलं, तर आम्हाला बोट धरायला काय हरकत आहे हो? काय हरकत आहे? त्यांचा सल्ला घेण्यात अडचण ती काय? काही अडचण नाही. आणि मला असं वाटतं असं काही रिमोट कंट्रोल वगैरे त्यांचा तो नाही. काय भुजबळचं असं होतं आहे ना की असं म्हणतं की शरद पवार जितके ॲक्टिव्ह आहेत, खरं तर इतकं काम उपमुख्यमंत्र्यांनी तिथे ॲक्टिव्ह असायला हवं होतं. कुठेतरी अजित पवार ॲक्टिव्ह कमी दिसत आहेत, स्वतः शरद पवारच जास्त ॲक्टिव्ह दिसतात. म्हणजे मधल्या काळात, करोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे झाले तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठका होत होत्या. ते महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. कुठेतरी अजित पवारांना पण कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे. नाही, अजिबात नाही. अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमचे उपमुख्यमंत्री आहेत आणि कुठेही त्यांना बाजूला चढण्याचा किंवा त्यांना बाजूला ठेवून निर्णय घेण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला नाही. ह्या सगळ्या ज्या आहेत बाहेर चर्चेला जाणाऱ्या गप्पा आहेत. काय चर्चा होईल, परंतु शेवटी अर्थमंत्री तेच आपण विचार करायला पाहिजे तुम्हाला. काय आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांची चर्चा होते, सगळ्यांबरोबर चर्चा होते. आता अनेक गोष्टी वर्क फ्रॉम होम होतं आहे, फोनवरून होते चर्चा, व्हॉट्सअपवरून होते आहे. तसं आम्हा मंत्र्यांचीसुद्धा जवळ व्हॉट्सअपवरून ऑनलाईन अमुक तमुक अशा चर्चा होतच राहणार. ते तुम्हाला दिसल्याच पाहिजे असं नाही हो. तुम्हाला असं वाटेल की एक भेटत नाही, परंतु आम्ही भेटतच असतो फोनवरून म्हणा किंवा इतर व्हॉट्सअपवर म्हणा. भुजबळ साहेब, शेवटचा प्रश्न. ठाकरे सरकारचं वर्ष झालं आहे, 1 वर्ष पूर्ण झालं आहे, पुढे काय? विरोधक म्हणतात तसं काय मध्येच सरकार गडबडेल की सरकार 5 वर्ष पूर्ण करेल आणि करेल तर मग कसं करेल या सगळ्या वातावरणात? खरं सांगू, हे सरकार पडावं असं कुणाला वाटेल? ह्या 3 पक्षापैकी कुणाला तरी वाटलं पाहिजे. शिवसेनेला वाटणं शक्य नाही, मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादीला का बरं वाटेल की आपण सरकार पाडावं आणि विरोधी पक्षात बसावं? काँग्रेसला का वाटेल की सरकार पडावं आणि आपण विरोधी पक्षात बसावं? अहो, तिन्ही पक्ष जे आहेत आज एकत्रित येऊन सरकार चांगलं चालवत आहेत आणि माझ्या मते तिन्ही पक्षाची ती गरज आहे सरकार टिकवणं. 5 वर्ष हे सरकार टिकेल आणि एवढंच नाही तर पुढच्या 5 वर्षानंतरसुद्धा हेच सरकार परत राज्यावर येईल. पुन्हा ऑपरेशन कमळ वगैरे मध्ये काय होणार नाही असं वाटत नाही? अजिबात काही होणार नाही. पहाटेचे असे अचानकचे पहाटेचे शपथविधी वगैरे, अचानक पहाटे होणारे शपथविधी वगैरे परत असे काही नाही. पहाटेचे शपथविधी वगैरे जे आता असे काही होणार नाही. आता जे काही निर्णय होतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे सगळे दिवसाढवळ्या होतात, सगळ्यांच्या समोर होतात आणि सगळ्यांना कळवून होतात. असं काही होतं. भुजबळ साहेब, धन्यवाद. आपण खरं तर तुमच्या स्वतःच्या विभागाबद्दल आणि सरकारबद्दल इतकं मनमोकळेपणाने बोलात, मुंबई तकला वेळ दिलात. या विशेष सदरासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.